बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात चांगलेच गाजलं आणि देशातही गाजलं। याच हत्या प्रकरणात आज कोर्टात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या। या प्रकरणातली पुढची सुनावणी ही 24 मार्चला होणार आहे। पण आजच्या सुनावणीत अनेक महत्त्वाचे अर्ज म्हणजे आरोपींचे अर्ज, आरोप प्रत्यारोप आणि कायदेशीर प्रक्रिया चर्चेत आल्या। आता आज कोर्टात नेमकं काय घडलं ते सगळं सांगणार आहे आणि त्या खरं तर सगळ्या घटनाक्रमावरती संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया सुद्धा आली आहे, ती सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। सगळ्यात आधी ना या प्रकरणातले डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे हे आरोपी पक्षाला दिले जावेत अशा सूचना आज कोर्टानं सरकारी पक्षाला दिल्या। तपासाशी संबंधित महत्त्वाचे डिजिटल पुरावे आरोपींना उपलब्ध करून देण्याबाबत कोर्टाने स्पष्ट निर्देश दिल्यानं पुढील सुनावणीपूर्वी या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे। याचबरोबर विष्णू साठेच्या जेल ट्रान्सफर संदर्भातील अर्जावर सुद्धा आज न्यायालयात सुनावणी झाली आहे आणि या अर्जावर कोर्टाचा आदेश येण्याची शक्यता वर्तवली जाते। याच प्रकरणातला आरोपी महेश केदार यांना आपल्या बाजूने नवीन वकिलाची नियुक्ती केली आहे। यापुढे त्याची बाजू ही ॲडव्होकेट विवेकानंद सानप हे न्यायालयात मांडणार आहेत। तर जयराम चाटे या आरोपीनं न्यायालयात अर्ज दाखल करत भावाच्या मृत्यूनंतर होणाऱ्या धार्मिक विधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे। येत्या 13 तारखेला हा धार्मिक विधी आहे असं त्यांनी सांगितलंय। तर या अर्जावर सरकारी पक्षाने सुद्धा त्यांना जाण्यास परवानगी देण्यास हरकत नसल्याचं कोर्टात स्पष्ट केलंय। या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेशही आज न्यायालयात सादर करण्यात आला। कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, मला यातून दोषमुक्त करा अशी मागणी वाल्मिक कराडची आहे आणि हीच मागणी करत त्याने जामीन अर्ज हा सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत केलाय। आणि मागच्या आठवड्यात म्हणजे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयानं वाल्मिक कराडच्या या जामीन अर्जावर खरं तर सुनावणी घेण्यास नकार दिला आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज सुद्धा फेटाळला। यामुळे आता या प्रकरणात पुढील कायदेशीर प्रक्रिया कशी होईल याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दरम्यान आरोपी जयराम चाटे यानं न्यायालयात आणखी एक अर्ज केलाय, ते म्हणजे वकीलपत्रासंदर्भातला, की आपलं वकीलपत्र म्हणजे त्या जयराम चाटेचं वकीलपत्र हे केवळ ॲडव्होकेट वाघीरकर यांच्याकडेच राहील असं त्यानं स्पष्ट केलंय। दरम्यान आज सुनावणी दरम्यान कोर्टात वातावरण हे काहीसं तणावाचं दिसून आलं। विशेष म्हणजे सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आरोपी पक्षाकडून या प्रकरणात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप केला। त्यावर आरोपींच्या वकिलांनी प्रतिवाद करत सरकारी पक्षाकडूनच कागदपत्र वेळेवर दिली जात नाहीत आणि त्यामुळेच दिरंगाई होते असं म्हणणं कोर्टासमोर मांडलं। या मुद्द्यावरून काही काळ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आणि आरोपीचे वकील यांच्यात खडाजंगी झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। दरम्यान आजच्या सुनावणीनंतर मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया आली आहे। त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत काय म्हटलंय पाहूयात। डिजिटल पुराव्यांबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणतात की मागील सुनावणी वेळी आरोपींच्या वकिलांनी डिजिटल पुरावे देण्याची मागणी केली होती। त्या संदर्भात संबंधित लॅपटॉपही रिकव्हर झालाय। मात्र मागील वेळी दिवसभर न्यायालयात थांबूनही तांत्रिक अडचणींमुळे त्या पुराव्यांच्या कॉपी आरोपी पक्षाला देता आल्या नव्हत्या। आता न्यायालयानं आज स्पष्ट सूचना दिल्या आहेत की दिवसभर थांबून या कॉपी आरोपींच्या वकिलांना देण्यात याव्यात। तसंच 24 मार्च पासून साक्षीदारांची यादी सादर होऊन प्रत्यक्ष खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे। दरम्यान वाल्मिक कराड यांच्या मुलानं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टबाबत धनंजय देशमुखांनी म्हटलंय की त्याने पहिली पोस्ट केली तेव्हाच आपण आपली भूमिका स्पष्ट केली होती, त्यानंतर मी मात्र त्यावर काही बोललो नाही आणि पुढेही बोलणार नाही। त्याला बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे। मी आधीपासूनच म्हणत होतो की त्यांनी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, कुणाचं पाठबळ आहे, काय आहे हे स्पष्ट करावं। आम्ही वेळोवेळी याबाबत भूमिका मांडत आलो आहोत आणि त्या संदर्भातील पुरावे सुद्धा देत आलो आहोत। या प्रकरणात अनेक गुपितं असू शकतात, काही गोष्टी का थांबल्या, का थांबवल्या गेल्या यामागेही काही गणित असू शकतं असा सूचक इशारा सुद्धा त्यांनी दिला। तपासाबाबत बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, तपास अधिकाऱ्यांचा तपास हा गोपनीय असतो, तो सार्वजनिक केला तर आरोपी अधिक शातीरपणे वागू शकतात आणि त्यांनी केलेल्या चुका पुन्हा टाळू शकतात। त्यामुळे तपासाची गोपनीयता राखणं आवश्यक आहे असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय।
दरम्यान आरोपी जयराम चाटेनं नातेवाईकांच्या निधनानंतर धार्मिक विधीसाठी जाण्याची जी परवानगी मागितली आहे त्या अर्जाबाबत धनंजय देशमुखांची काय भूमिका आहे, तर या अर्जावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितलंय की यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशा परिस्थितीत संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनानं घ्यावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे. शेवटी धनंजय देशमुख यांनी या प्रकरणाच्या संवेदनशीलतेवर सुद्धा भर दिलाय आणि त्यांनी म्हटलं की ही अत्यंत संवेदनशील केस आहे. 1.25 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र हे प्रकरण पाहतोय आणि या आरोपींनी किती खालच्या पातळीवर जाऊन कृत्य केलंय हे सर्वांना माहिती आहे. जर या प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची जबाबदारी कुणाची असेल, या सर्व बाबी लक्षात घेऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईल अशी एक आशा धनंजय देशमुखांनी व्यक्त केली आहे. एकूणच काय, संतोष देशमुख हत्या प्रकरणातली आजची सुनावणी ही अनेक कायदेशीर घडामोडींनी गाजली आहे. आता या प्रकरणातली पुढची महत्त्वाची सुनावणी 24 मार्चला सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात कोर्टात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेलच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.